माझ्याबरोबर ते फोटो काढत होते, पण मी स्वतःला समोरून बघत होतो. माझ्या बाजूला ते सगळे आकडे बिकडे काढलेले सगळे आणि मध्ये एक दिसलं मोठं दिसतं कसं मला सांगायला ते चित्र. तिथे संस्कार करायला पण तशाच प्रकारचा माणूस पाहिजे ना. त्याच्यामुळे मी बऱ्याचदा हे विषय टाळतो. मी आज रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आपण इकडे आलेला आहात. मला मगाशी बसल्यावरती कळलं नाही सकाळी माणसं कोण आहेत नसतं कळलं. आमचे मीडियाचे सगळे कॅमेरा लावून बसले. गेली 2 दिवस ते सीमा प्रश्नावरती मी काही बोलणार का म्हणत होतं. काल तिथे सगळे घरी आले, त्यांना कोणीतरी सांगितलं मी काल बोलणार होतो. तिला सांगितलं म्हटलं उद्या बोलू, पण थोड्या वेळा नाही बोलू. रेल्वे कामगार सेना या संघटनेकडनं माझी ही अपेक्षा आहे की आज जे रेल्वेचे प्रश्न महाराष्ट्रात कोकण रेल्वेचा प्रश्न उभा राहिला, केंद्राने आश्वासन दिलं आणि केंद्राने आश्वासन दिल्यानंतर केंद्राच्या आश्वासनावरती विश्वास ठेवून आंदोलन मागे घेतलं. काल नारायणरावांनी मागे घेतलं, परवा दिवशी शिवसेनेने मागे घेतलं. इतकी वर्ष फटके खाऊन देखील यांचा केंद्रावर विश्वास कसा बसतो हेच मला अजूनपर्यंत कळलं नाही. ते आमचे श्री देशमुख वगैरे सगळी जी लोक होऊन गेली, आमच्या देशाचे आपल्या देशाचे अर्थमंत्री होऊन गेले, ज्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंना सांगितलं की महाराष्ट्राविषयी तुमच्या मनात आकस आहे, मला तुमच्याबरोबर काम करायची इच्छा नाही, तेव्हा जो राजीनामा फेकून दिला. तो केंद्राचा आकस महाराष्ट्राबद्दल पहिल्यापासूनच आहे, तो राहणारच. हे आपल्याच लोकांना कळलं पाहिजे. हा कोकण रेल्वेचा प्रश्न जर कोकणातल्या आमच्या कोकणी बांधवांना जर समजा त्या रेल्वेचा उपयोग होणार नसेल, त्यांना जर जागा उपलब्ध होत नसतील, काय टाटायची रेल्वे म्हणायचं कोकण रेल्वे आणि कोकणी बांधवांना त्याचा जर उपयोग होणार नसेल तर करायचे काय ते ट्रॅक हवी कशाला ती रेल्वे. मला खरंच एक प्रश्न पडतो, प्रत्येक वेळेला महाराष्ट्राला भांडावं का लागतं, सतत झगडावं का लागतं. इथून निवडून गेलेले खासदार काही झकमारत असतात का, तिथे लोकसभेमध्ये बसून हे करतात काय. प्रत्येक गोष्ट हाताबाहेर निघून गेल्यानंतर हे आमचे सगळेजण जागे होणार. त्यांचं पूर्ण काम आहे, या खासदारांचं काम आहे की या सर्व गोष्टींवरती ह्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे आणि ते त्या प्रकारचे प्रश्न हे लोकसभेमध्ये विचारून त्याची उत्तरं शोधली पाहिजे, त्याची उत्तरं काढली पाहिजे, संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी भेटलं पाहिजे आणि सगळ्यांनी एकत्र भेटलं पाहिजे. प्रत्येक वेळेला प्रत्येक विषयावरती महाराष्ट्राला आंदोलन करायची वेळ काय येते. या सीमा प्रश्नाच्या बाबतीत देखील हाच घोळ करून ठेवला या लोकांनी. हे आता गेल्या वर्षभरामध्ये जे काही खासदार आता झाले, या खासदारांनी जेवढे काही दिवस आता काम केलं वर्षभराचं, याच्या अगोदरच्या 5 वर्षामध्ये काय हे सगळे या खासदारांनी कोणते कोणते प्रश्न विचारलेत ना आतापर्यंत, कशा संदर्भात प्रश्न विचारले याची यादी मागवली मी. ती येत्या आठवड्यात माझ्या हातात येईल. या महाराष्ट्रातल्या खासदारांनी किती वेळा हे सगळे प्रश्न, हा महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न किती वेळा मांडला, कुठे कुठे मांडला, एकत्र कधी आलेली लोक. महाराष्ट्राची भूमिका मांडत असताना महाराष्ट्रासाठी म्हणून पक्षाची लेबल बाजूला सारून हे खासदार कधी एकत्र येताना दिसतात, आपल्याला एकत्र कधी बोलतात.
वाक्य वाचले की सगळे पाठीत खंजीर खुपसला वगैरे. अरे या खासदारांनी या प्रश्नाकडे पाठ केली म्हणून खंजीर खुपसला. त्यांचं लक्ष कुठे असतं? प्रत्येकाच्या वैयक्तिक तोडपाण्या चालू असतात फक्त दिल्लीमध्ये. या महाराष्ट्राच्या प्रश्नावरती लक्ष द्यायला यांना वेळ नसतो. एकदा कधीतरी लपून जा आणि दिल्लीत बघा हे खासदार काय करत असतात आपले. बाकीच्या राज्यातले खासदार बघा, त्यांच्या राज्याचा ज्यावेळेला प्रश्न येतो त्यावेळेला ते सर्व खासदार आपापले सगळे राजकीय मतभेद बाजूला सारून राज्याच्या प्रश्नावरती एकत्र येतात. कोणत्याही राज्यात बघत नाही. दोन वेळा महाराष्ट्रात गेलेले 2 वेळा रेल्वे मंत्री होते. अजून ज्या देशांसाठी भांडावं लागतं की महाराष्ट्रामध्ये ज्या परीक्षा होतील त्या मराठी भाषेमध्ये किंवा कुठच्याही राज्यामध्ये होतील त्याला त्या स्थानिक भाषेमध्ये त्या परीक्षा घेतल्या गेल्या पाहिजे. हे इतकं सगळं आंदोलन झाल्यानंतर आज केंद्राला जाग आली. त्याच्यानंतर देखील ममता बॅनर्जी ज्यावेळेला तिकडे आल्या त्याच्यानंतर त्यांनी जाहीर केलं यावर संपूर्ण रेल्वे खातं बघा तुम्ही सगळे बिहारी किंवा उत्तर प्रदेशी यांच्या हातातच सगळं. आपल्याच लोकांसाठी हे सगळं खातं जन्माला घातलेलं आहे. जवळपास अशा अविर्भाव आतापर्यंत लागले. ते आपापल्या माणसांसाठी जगणार, ते आपापल्या माणसांसाठी काम करणार तिकडच्या. मग आपल्याच लोकांना काय होतं? आमच्याच लोकांना का प्रश्न पडतात? हे कोणत्याचं औदार्य दाखवतात तिकडे. आणि महाराष्ट्रात येऊन मागे माननीय शरद पवार साहेब बोलले होते की माझ्या मोठ्यातल्या मशीनचं दूध देखील बाह्यच काढतं. आता आम्ही काय करू त्याला? तुम्ही आम्हाला हात लावायला द्या, आम्ही काढू. कोणासाठी सांगताय तुम्ही? महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आज दूध उत्पादन होतं ते काही देऊन सगळे भैये काढतात काय? कोणासाठी आणि कशासाठी आपण यांच्या हनवट्यांना हात लावायचं? वाईट या गोष्टीचं वाटतं. हे आता माझ्यासमोर ते अॅफिडेव्हिट आहे जे केंद्र सरकारने काल कोर्टामध्ये मांडलं गेलं. कोणतरी कुमारी नाही डॉक्टर श्रीमती प्रवीण कुमारी सिंग त्या कोणाशी बोलल्या होत्या? कोणती समिती होती? आज कोणतरी राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणतात की पवार साहेबांना अंधारात ठेवून ते कोर्टामध्ये गेले. कसं ठेवलं? तर हे आमचे क्रिकेटच्या उजेडामध्ये एवढे पडलेले आहेत की इथे अंधारातच होणार असणार. त्या क्रिकेटच्या फ्लडलाईट समोर काही दिसत नाही ना. सीमाप्रश्न दिसतो आम्हाला ना अजून काही दिसत ना अजून काही दिसत. याचं कारण लक्षच नाही. पण हा अख्खा त्या सीमाप्रश्नाचा अख्खा चोखा करून ठेवलेला आहे इतक्या वर्षामध्ये. कधीतरी आता एखादी गोष्ट निघाली केंद्रामध्ये किंवा बोलायला सुरुवात करतात, प्रतिक्रिया द्यायला सुरुवात करायच्या, त्याच्यानंतर डिंग त्या सीमा प्रश्नात सगळ्या बेळगाव सगळ्या भागामध्ये केली महाराष्ट्र